इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील मठगल्ली येथील जय हनुमान शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष पूजेचा मान सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना मिळाला। मान्यवरांचा वृक्षरोपे देऊन सत्कार कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, गोपनीय शाखेचे सचिन माघाडे आणि लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी नारायण घंटे यांच्या मंडळाच्या वतीने वृक्षरोपे देऊन गौरव करण्यात आला। पर्यावरणाचा संदेश देत करण्यात आलेल्या या सत्काराचे सर्वत्र कौतुक होत होते। डॉल्बी मुक्त उत्साहाचे आव्हान याप्रसंगी बोलताना राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना महत्त्वाचे आव्हान केले। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनानंतर सर्व सण आणि उत्सव डॉल्बी मुक्त ठेवावेत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरातच साजरे करावेत असे त्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केले। उत्सवाचा आनंद घेताना पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले। सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने सार्वजनिक उत्सव डॉल्बी मुक्त आणि पारंपरिक वाद्यांच्या स्वरूपात साजरे करण्याचे आवाहन केले। या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मठगल्ली कासेगाव येथील जय हनुमान शिवजन्मोत्सव सोहळा मंडळाने यावर्षीचा शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला। या सोहळ्याच्या नियोजनासाठी मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। अध्यक्ष लखन वानकर, उपाध्यक्ष बंडू जाधव, अजित जाधव, खजिनदार सूरज परीट, आप्पा मेटकरी, मिरवणूक प्रमुख बालाजी जाधव, प्रदीप ढेळके, तुषार जाधव, यावेळी रामहरी चौगुले, शुभम जाधव, अल्लाउद्दीन शेख, अमोल वानकर, पत्रकार विश्वजित चौगुले, शंकर एनगुरे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत असून पारंपरिक वाद्यांच्या वापरामुळे उत्सवाचा आनंद दुगणा होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, कासेगाव। मनापासून धन्यवाद। आणि आलेल्या सत्कार आपल्या मंडळाच्या वतीने एक शिवजयंतीनिमित्त मी सर्व हद्दीत सोलापूर तालुका पोलिसांच्या हद्दीतील सर्व मंडळांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून की माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण आणि शहरचे राजकुमार सर पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या संकल्पनेतून आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्हा हा डॉल्बी मुक्त झालेला आहे। तर सरांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन गेल्या वेळेस आपण गणपती ज्या मिरवणुका होत्या त्या संपूर्ण डॉल्बी मुक्त केलेल्या आहेत। त्याच प्रकारे शिवजयंती सुद्धा आपल्या सर्व मंडळांनी सर्व गावातल्या प्रमुख लोकांनी डॉल्बी मुक्त साजरा कराव्यात असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो। त्याचबरोबर कायद्याचा बडगा देखील उगारला जाईल। आपण पाहिलं असेल की अकलूजला अशा प्रकारे ज्या लोकांनी डॉल्बीचा वापर केला मिरवणुकीच्या दरम्यान अशा 11 मंडळांच्या वरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आपला जो हा उत्साहाचा आणि सणाचा असा जो प्रसंग आहे या ठिकाणी गालबोट लागू नये अशी प्रशासनाची मनापासूनची इच्छा आहे। त्या आवाहनाला आपण प्रतिसाद द्यावा। प्रशासनाला सोबत घेऊनच आपण जे उत्सव आहेत सण आहेत ते साजरे केले जावेत। त्याशिवाय सरांची एक हरित संकल्पना आहे। सर्व मंडळांनी या चांगल्या प्रसंगाचा एक आठवण म्हणून वृक्षाचे जास्तीत जास्त लागवड करावी। मी आपल्या माध्यमातून या मंडळाने देखील मी विशेष त्यांचं कौतुक करतो की 101 वृक्षांचं त्यांनी हे केलेलं वाटप केलेलं आहे ते आपण जोपावीत आणि याच मंडळाचा सगळ्या इतर मंडळांनी आदर्श घेऊन वृक्ष लागवडीला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं। तसे आपला सोलापूर जे हॉट आहे, टेम्परेचर जास्त असते, प्रदूषणाचा वाढ व्हायला लागली, त्या सर्वांच्यावरती आळा बसेल आणि आपल्याला पण एक निरोगी आयुष्य आणि निरोगी वातावरण लाभेल। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा
396वा जन्मोत्सव साजरा मोठ्या उत्साहात जे हनुमान तरुण मंडळाच्या वतीनं साजरा होतोय. यावर्षी 101 झाडांचं वाटप आम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण गावामध्ये केलेलं आहे. आणि आता देशपांडे साहेबांनी सांगितलं की डॉल्बी मुक्त, तर आम्ही डॉल्बी मुक्त मिरवणूक काढणार आहोत ढोल ताशाच्या गजरात आणि लिजिमच्या तालात. तरी मी सर्व गावकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण मोठ्या उत्साहानं या मिरवणुकीमध्ये सहभाग होऊन या मंडळाला सहकार्य करावं, असे मी मंडळाचा अध्यक्ष उत्सवाध्यक्ष लखन वानकर अशी सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो. मिरवणूक मग बुधवारी 25 फेब्रुवारीला आहे. ठीक 4 वाजता निघणार आहे. संध्याकाळी 9ला मिरवणूक समाप्त होणार आहे. मिरवणूक संपल्यानंतर लहान मुलांना प्रसाद वाटप म्हणून एक जेवण ठेवलेलं आहे. त्याचा आस्वाद सुद्धा गावकऱ्यांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th. सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. आजच प्रवेश घ्या. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवार पेठ, सोलापूर.